नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. सुमित्रा आता ऋषिकेशला सांगत असते की त्या जानकीचं मायपुढे नाव पण काढू नको. तुला जेवढी काळजी आहे तेवढी तिला अजिबात काळजी नाहीये. त्यामुळे उगाच जानकी जानकी करत बसू नको. मला चांगलंच माहिती ती जानकी काय. ऐश्वर्या येते आणि जोरात किंचाळून म्हणते, आई बास झालं. जानकी विषयी दादांना सांगणं बास. जानकीच्या मागे ऋषिकेश दादांना वाटेल ते सांगू नका तिच्याबद्दल. सॉरी मी असं बोलती, पण जिथे चुकताय तिथे मी बोलणार म्हणजे बोलणार. मी काय गप्प बसणार नाही. बाजार समितीच्या लोकांनी जी केस मागे घेतली ती फक्त आणि फक्त जानकीमुळे मागे घेतली. त्यामुळे तिला दोष देत बसू नका. की आता आतमध्ये आलेली असते. चोरी झालेले पैसे जानकीला सापडले, त्या लोकांकडे दिले आणि म्हणून त्या लोकांनी केस मागे घेतली. सगळं केलं जानकीनं. चोरी झालेले पैसे घेऊन त्या बाजार समितीच्या लोकांना दिले, त्या लोकांनी ते पैसे घेतले, मग केस मागे घेतली. आणि तुम्ही म्हणताय की जानकीला तुरी काही पडलेलीच नाहीये का? ऋषिकेश दादांना असं सांगताय तुम्ही? की दादा जे बाहेर येणार ते फक्त आणि फक्त जानकीमुळेच. बरं काय, सगळ्यात जास्त कोणाला जर काळजी असेल ऋषिकेश दादांची फक्त आणि फक्त जानकीलाच आहे. तुम्ही कधीपासून जानकी बद्दल असा विचार करायला लागला हो? जानकी तुमची लाडकी होती, फेवरेट होती, तिच्याबद्दलच असा विचार करताय की कशी आहे हे त्यांनाच कळू शकतं ज्यांनी जानकीला आतून बघितलंय, आतून ओळखलंय. त्यामुळे प्लीज कुणाला मला समजवायलाही जायचं नाही आणि काही सांगायचंही नाहीये. शर्वरी आता मनातल्या मनात म्हणते, मी चोरलेले पैसे त्यांनी माझ्याकडून घेऊन परत ते लोकांना देऊन टाकले आणि म्हणूनच ऋषिकेश दादा बाहेर आलाय. ऋषिकेश म्हणतात की जानकी पैसे कुठे सापडले मला सांग. पैसे कुणी चोरले होते मला एकदा फक्त नाव सांग. फक्त नाव सांग जानकी. काय जानकी नको घेऊ ग माझं नाव. तरी म्हणते, इनी जर माझं नाव घेतलं तर अवघड होऊन बसणार. हेच खरं नाहीये. आता काय करावं त्या शर्वरीला कळतच नसतं. जानकीचं पटकन माझं नाव बोलून गेली तर तो कोणी चोर असेल ना लवकर सापडेल ना याची खात्री मला. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, नक्की सापडेल, तेही लवकरात लवकर. चोराला शिक्षा सुद्धा होणार याची सुद्धा गॅरंटी आहे मला. त्यात महत्वाचं तुम्ही घरी आलात ना, बाकी काय करायचंय आपल्याला. आता कोणताच विचार डोक्यात आणू नका. प्लीज रिलॅक्स आणि आराम करा, एवढंच ठेवा फक्त लक्षात. ऋषिकेश चहा टाकते. आता फार काही बोलायला जात नाही आणि नाव तो कोणाचं अजिबात घेत नाही. ऋषिकेश आता बेडरूम मध्ये निघून जातो आणि हे सगळे हॉलमध्ये असतात. चहा बनवत असते जानकी. ऐश्वर्या तेवढ्यात म्हणते की मी सुद्धा तिला मदत करते. वर इतकी भामट्यासारखी उभी असते. अवंतिका फक्त तिच्याकडे बघत असते. जानकी आता चहा टाकत असते आणि ऐश्वर्या कप घेऊन येते. काय चाललंय तुझं जानकी? तुला तरी कळतंय का? तिचे आरोप केले जात आहे, तू का सहन करते सगळं? सांगून टाक की खरं काय ते. अवंतिका सुद्धा आलेली असते. तिने काय केलंय एकदाच सांगायचं, मोकळं व्हायचं की. अवंतिका म्हणते, वहिनी बाकी तुमच्या मनाचा कोणीच विचार करत नाही, मग तुम्ही का सगळ्यांच्या मनाचा विचार करत बसला? काय घडलंय ते खरं खरं सांगून टाका की. जानकी म्हणते, काहीतरी घाणवास येतोय. ऐश्वर्या म्हणते, घाणवास होतोय. किचनच्या खिडकीत यांना घाणवास येत असतो. कुजलेलं मेलेलं असं काहीतरी आहे का आपल्या तिथे? कारण वास यायला लागलाय घाणेरडा. किंवा घुस मेलं असेल. अवंतिका म्हणते, दादांना ना काय झालं ते बघायला लावूया. जानकी विचारामध्येच असते की ऋषिकेश पासून फार वेळी काही लपवू शकणार नाहीये, कारण ते मला प्रश्न विचारणार, मला खरं काय ते सांगायला लागणार. खरं काय ते कळाल्यावर ते कसे रिॲक्ट करतील याची भीती वाटत असते जानकीला. ऋषिकेश फ्रेश वगैरे होतो आणि ऐश्वर्या जे बोलली त्या सगळ्या बोलण्याचा विचार करत असतो. पैसे मिळाले, मग त्या लोकांनी केस मागे घेतली, पण पैसे कसे मिळाले, काय मिळाले याचं प्रश्न पडलेलं असतो ऋषिकेशला. सारखा सारखा तोच विचार करत असतो. केश त्याच्या बेडरूम मध्ये बसलेला आहे. तेवढ्यात काय जानकी त्यासाठी चहा घेऊन येते. केश तुम्हाला आवडतो त्याचा फक्कड आलं घालून चहा केलाय, बरं घ्या बरं. ऋषिकेश चहा घ्या, छान वाटेल, जरा बरं वाटेल. ऋषिकेश विचारामध्ये अडकलेला असतो. त्याला कळतच नाही एवढा पैसा कुठून आला. जानकी त्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण ऋषिकेश काय बोलायला तयार नसतो. का तुम्ही शांत आहे ऋषिकेश? ऋषिकेशच्या डोळ्यात पाणी असतं. ऋषिकेश उठतात आणि जानकीचा हात पकडतात. जानकीला थँक्यू असं म्हणतात. एवढ्या मोठ्या संकटातून मला बाहेर काढलं त्याबद्दल खरंच थँक्यू. ऋषिकेशने जानकीला घट्ट अशी मिठी मारलेली असते, कारण जानकीमुळेच ऋषिकेश बाहेर आलेले असतात, नाही तर अजून 2 दिवस ते जेलमध्येच राहणार असतात. तू नसती ना जानकी तर माझं काय झालं असतं, आणि माझंच कशाला? तू नसती या सगळ्या घराचं काय झालं असतं? जानकी तू आहे म्हणून सगळं काही आहे बघ. आता ऋषिकेश फार पस्तावा करत असतात. जानकी आहे म्हणून सगळे तिला सारखं सारखं बोलून दाखवत असतात. पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं हे घर, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे सगळं आज जागेवर टिकून नाही तर सगळं संपून गेलं असतं. जानकी जमिनीत गाडलेल्या त्या मुळासारखी आहेत. ती जरी वादळ आलं तरी झाडाला पडूच देत नाही. ते मूळ असं घट्ट रोवले ना की झाड खाली पडतच नाही. आता श्वास आहे तू, घराचा जीव आहेस तू. फार 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 कौतुक करत असतात. आणि तू नसतीस तर काय झालं असतं हे सुद्धा तिला सांगतात. खूप नशिबाने तुझ्यासारखी बायको मला मिळाली आहे. तिचा खूप खूप ऋणी राहील मी जानकी कायमच. की माझ्यासाठी खूप खूप केलंय, या घरासाठी सुद्धा तू खूप केलंय, तेही निस्वार्थीपणे. की ऋषिकेश जवळून अशी जरा लांब जाते, कारण तिला खोटं बोललेली असते हे तिला आवडत नसतं की मी ऋषिकेश पासून एवढी मोठी गोष्ट लपवती. मला जो भास झाला होता जेलमध्ये तो खरा होता ऋषिकेश. तुमच्या बहिणीनंच जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. जानकी आता हे मनातल्या मनात बोलत असते आणि ऋषिकेश पासून जरा लांब आलेली असते. सगळंच मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सहन होईल का? तुम्हाला विश्वास बसेल का? सगळ्या गोष्टीचा खूप खूप त्रास होईल ऋषिकेश, म्हणूनच तुमच्यापासून मी सगळ्या गोष्टी लपवते. आता जानकीचा हात पकडलेला असतो. तर मला खरं खरं सांग, अजिबात माझ्यापासून काही लपवायची गरज नाहीये.
चोरी केली कोणी, पैसे कसे मिळाले घरात, आणखी अजिबात काही लपवाछुपी करू नको. मला खरं खरं काय ते कळायलाच पाहिजे. मला सगळं माहिती आहे हे तर मला माहितीच आहे, त्यामुळे माझ्यापासून काही लपवायला जाऊ नको. जे खरं आहे ते मला सांग. जानकी काही लपवाछुपी करायला जाऊ नको, सांग. चोरी केली होती जानकी. मला वाईट वाटेल ना जानकी, आता बोलायला लागलेली असते. तुम्हाला वाईट वाटेल ऋषिकेश, त्यात वाद होतील म्हणून मी कोणाला काही सांगत नाही आणि मला सांगायची इच्छा पण नाही. सांगितल्यावर तुम्ही माझ्यावर चिडाल, ओरडाल. सगळ्यात महत्वाचं विश्वास ठेवायला हवाय, मी जे सांगते ते खरं आहे म्हणून. आता तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे जानकी, जे काय आहे ते सांग. चोरी शर्वरी वनसननेच केली होती. ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. जब्बर असा धक्का बसलेला असतो की शर्वरीने चोरी केली. माहितीये तुम्हाला वाईट वाटलंय हे ऐकून, म्हणूनच मी सांगत नव्हते. कोणालाच काही सांगू नका, असू दे आपल्यातच. का केलं असेल, सगळं तिने केलं ठीक आहे, मग मला जेल झाली, मग गप्प का राहिली, कोणाला काही सांगितलंच नाही. कळत नाही ऋषिकेश काय आणि कसं चाललंय त्यांच्या डोक्यात नेमकी काय. हा सगळ्या गोष्टींचा मला शोध घ्यायचाच आहे. तरी वंश असं का वागल्या भावाशी, मला तोच प्रश्न पडलाय. वागण्यामागचं कारण काय ना, मला ऋषिकेश ते जाणून घ्यायचे आणि मी ते जाणून घेणार आहे. थँक्यू ऋषिकेश, माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल. त्रास होत होता, एवढी मोठी गोष्ट तुमच्यापासून लपवतीये मी, पण मला लपून सुद्धा बरं वाटत नव्हतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आता थँक्यू असं म्हणते, रडायला लागते आणि ऋषिकेशला मिठी मारते. इकडे वेडीपिशी झालेली असते, काय करू आणि काही नाही तिला सुचत नसतं. त्यातल्या सगळ्या वस्तू फेकून देत असते, आदळआपट करत असते, चिडचिड करत असते. का तर आता खरं काय ते ऋषिकेशला कळणार, मग ऋषिकेश येऊन मला जाब विचारणार म्हणजे विचारणार. शर्वरी म्हणते या तिघींना मी काय सहजासहजी सोडत नसते, अशी अडकवते ना यांना की बघाच. राहुलने आता फोन लावलेला असतो. माझा अंदाज खरा ठरलाय राहुल, आणखी ऐश्वर्या अवंतिकानेच केलंय. ते पैसे घेतले आणि बाजार समितीच्या लोकांना परत दिलेत आणि ऋषिकेश दादाला सोडवून आणलाय. जो ट्रॅपर असला त्यात मीच अडकले. मला वाटलं की मी त्यांना अडकवते, पण खरं तर मी अडकत गेले. राहुल ती घेणारे मला माहिती होतं, म्हणून तर मी जानकीच्या रूम मध्ये पैसे ठेवले. तिच्या रूम मध्ये तर काही सापडणार नाही, पण तिच्या रूमची झडती घेतल्यावर तर नक्कीच सापडणार, म्हणून पैसे तिथे ठेवले. पण सगळं काही उलटच झालं. काळ जानकीवर घालायचा होता पण झालं वेगळं. त्याआधीच त्यांनी पैसे लपवून ठेवले आणि त्या लोकांना नेऊन पण दिले होते. पैसे सापडले असते, ती इमोशनल ब्लॅकमेल केलं असतं, परत चोरी केली असती, पण ते पैसे मिळवलेच असते. राहुल फक्त तिच्यावर चोरीचा आळा आणायचा म्हणून मी हे सगळं केलं, पण माझाच प्लॅन माझ्यावर उलटला आणि सगळंच माझ्या हातातून निसटलं. आता इतका पश्चाताप करत असते ही. म्हणते पैसे त्यांनी चोरीही केले, बाजार समितीमध्ये नेऊनही दिले, आता माझ्याकडे काहीच राहिलं नाहीये. ड्रामा करावा असं काहीच नाहीये. दादाला सोडवलं, आलाय तू घरी. केश जेलमध्ये असताना जानकीने तुला पैसे द्यावा याचा प्रश्नच येत नाही. शर्वरी रात्री तू माझ्याकडनं पैसे घेऊन जायलाच नको होते. तू चूक केलीये, तू मूर्खपणा केलाय हे मान्य कर. स्मार्ट बनली आणि पैसे घेऊन गेली, मग काय तिथून पुढे प्रॉब्लेमला सुरुवातच झाली. शर्वरी तू जर माझ्या इथून पैसे नेत नव्हती तर त्यांच्या हाताला पैसे लागतच नव्हते. शर्वरीला चूक येणं ती लक्षात आलेली असते आणि राहुल म्हणतो की तुला माझ्यावर विश्वास नव्हताच, तुला असं वाटलं की मी पैसे घेऊन पळून जाईल म्हणून तू माझ्याकडनं ते पैसे नेले. हे सगळं झालंय तर आता एक गोष्ट खरं खरं सांग, तू पैसे चोरले हे घरच्या लोकांना कळालंय का? शर्वरी जानकी बहिणीला माहितीये मी चोरी केली म्हणून, कोणालाच सांगितलेलं नाहीये. की का नाही सांगितलं कोणाला? माहित नाही बाबा तिच्या डोक्यात काय काय नाही, ती मला का प्रोटेक्ट करते मला खरंच नाही माहिती. परत काहीतरी प्लॅन तर असणारच आहे, पण जे काय असेल ते असेल. मी काय त्यांना सहजासहजी सोडत नसते. राहुल त्या तिघींना मी असं काय अडकवणार ना की तू बघच आता. मी तिघींना सोडणार नाही म्हणजे नाही. तळतळ झालेली असते, रागराग करत असते, काय करावं आणि काय नाही हिला सुचत नसतं. काही प्रॉब्लेम क्रिएट करू नको, तुला आत्ताच सांगतोय मी. स्वतः फासावर लटकेल आणि तिच्या मागे मला पण लटकेल. राहुलला इतका राग येत असतो ह्या बिंडोक शर्वरीचा, अजिबात डोक्याने काही काम करत नाही. बिंडोक कुठलची. आणि आता फोन बंद झालेला असतो आणि राहुल खूप चिडचिड करत असतो. पुढे काय करायचं, कसं करायचं राहुल विचार करत असतो. या सगळ्यातून तर बाहेर पडायचं आणि पैसा सुद्धा मिळवायचा. राहुल बरोबर फोनवर जेव्हा शर्वरी बोलत असते तेव्हा तिघेच्या तिघी तिच्या समोर हाताची घडे घालून उभे राहिलेले असतात. आता इतकी घाबरते ना ही शर्वरी. तिघी इथे काय करताय आणि इथे काय काम आहे आणि माझ्याजवळ असे का उभे आहेत? तिघींचं काय काम आहे सांगा की. आता घाबरलेली असते, पण आता प्रश्न तर विचारायचा शर्वरीला. विचारायला आलो शर्वरी वंश, जाब विचारायला आलो आणि उत्तर हवंय बरं. काय केलंय, कशाचा जाब विचारायला आला? जवळ येते शर्वरीच्या. तुम्ही काय केलंय हे विचारताना थोडी तरी लाज बाळगायला हवी, म्हणजे असली तर बाळगताल बरं. हा तोंड सांभाळून बोला ऐश्वर्या, कारण तू डायरेक्ट अंगावर येते आणि काहीही आरोप लावते, त्यामुळे तोंडाला लगाम घालायचं एकदम. ऐश्वर्या म्हणते तू तोंड सांभाळून बोला. आता अरे तुऱ्यावर आलेली असते ऐश्वर्या. तुला तुझी नाती टिकवता आली नाही आणि दुसऱ्याला शहाणपणा शिकवू नकोस. तुझ्याच घरातल्या लोकांच्या विरोधात कारस्थानं केलीस, सांगते तोंड सांभाळून बोल. वा, चीप लेवलला जाऊन कशी काय वागू शकतेस ग तू? जरा काही वाटली नाही लाज, लज्जा, शरम? एक्सक्यूज मी, काय आरोप करते माझ्याकडे? मी काय वागलीये? तू मला चीप म्हणते? मला? शर्वरीला? तू आलीस की धुतल्या तांदळाची, मला शहाणपणा शिकवते. तू काही धुतल्या तांदळाची होय ऐश्वर्या? त्याच्या आधी तू काय काय केलंय ते काय विसरले नाहीये मी? की म्हणते आम्ही विसरलो की? ऐश्वर्या जी काही वागली ना तिच्या चांगुलपणा पुढे आम्ही विसरून गेलो. तर जेव्हा मनापासून बदलली तेव्हा आम्ही मनापासून तिचा स्वीकार केला. ऐश्वर्या चुकली ना, खूप चुकली, मान्यच करतोय, पण ती सुधारली सुद्धा, सुधारण्याचा प्रयत्न सुद्धा केला. त्या गोष्टींचं गिल्ट होतं म्हणून ती सुधारली.
तुमचं काय शरूताई, तुमचं काय चाललंय? तुमचा भाऊ ऋषिकेश दादा याला जेलमध्ये जायला लागलं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. पुढं सगळं होऊन जराही मनस्ताप, गिल्ट, पस्तावा अजिबात अजिबात काहीच नाहीये शर्वरी वंश. कमाल आहे ना. खूप बोलत असते शर्वरीला, जराही दुःख दिसत नाहीये हो. असा शर्वरी वंश, आता लपाछपी करायची नाही. तुम्ही काय काय केले आणि काय काय नाही मला चांगलंच माहितीये. फक्त मी बोलत नाहीये, तोंड उघडत नाहीये एवढंच. जीव घेण्याचा प्रयत्न केलास ना, माझा जीव घ्यायचा प्रयत्न तुम्ही केला पण अयशस्वी ठरला, हो की नाही? त्याचं मी पोलिसांना सांगितलं तर डायरेक्ट रवानगी जेलमध्ये होईल. विसरायचं नाही, फक्त गप्प बसली आहे म्हणून तुम्ही बाहेर आहात. मी जर तोंड उघडलं तर जेलमध्ये खडी फोडायला. त्यामुळे शर्वरी वंश, बोलताना वागताना जरा विचार करायचा. घरासाठी, कुटुंबासाठी मी सगळं काही सहन करते, नाही तर एका मिनिटात तोंड उघडी ना मी. अजून वेळ गेलेली नाहीये, वेळ तर सुधारायचा आत्ताच सांगते मी. सॉरी बरं का, खरंच सॉरी, चूक झाली माझी जानकी. आता एका मिनिटात तिने पलटी मारलेली असते. माफ करा जानकी बहिणी, मला माफ कर. काय करते मी, खरंच चुकीची वागतीये मी, खरंच चुकीची वागतीये. तुला माझं खूप मोठी चूक झालीये, मान्य करते मी. पाया पडते तुझ्या, खरंच मला माफ कर, मी पाया पडते. केलं ना तो माझा नाईलाज होता, मुद्दाम नाही केलंय, मला माफ कर. आय एम रिअली सॉरी, मी मुद्दाम खरंच केलं नाहीये. तिची शपथ घेऊन सांगते, एक संधी दे, संधीचं सोनं मी नक्की करेन. परत असं कधीच वागणार नाहीये. माझं चुकलंय, मी मान्य करतेय. या घरातल्यांच्या वाईटावर उठले, खरंच खरंच माझं चुकलं. असं नाही करणार, मी चुकले. आता रडत असते, गयावया करत असते, नाटकं करत असते, कांगावा करत असते ही शरयू, आणि या सगळ्यांच्या नजरेत क्लीन होण्याचा प्रयत्न करत असते. पण खरं तर तिघींना सुद्धा माहिती की ऍक्च्युली ही शरयू काय काय आणि कशी वागू शकते. पण परत असं कधीच होणार नाही. एवढं वेळेस माफ कर प्लीज प्लीज प्लीज. एक संधी दे मला सुधारण्याची. मी चुकीची वागतीये, मला कळतंय. एक संधी दे सुधारण्याची. किती चुकीची वागतीये, किती घाण वागतीये ना, मला सुधारू दे. मला कळतंय आता आणि मला रिअलाइज झाले. मी आता सुधारणार. मी आता असं काहीच करणार नाही. शर्वरीने असा काय ड्रामा तयार केलेला असतो, असा ड्रामा रचलेला असतो, काय कांगावा करत असते, काय नाटकं करत असते, रडत असते, हातापाया पडत असते, गयावया करत असते. फार फार तिने नाटकं चालवलेली असतात की मी सुधारणार आहे, कुणाला काही सांगू नको, मला एक संधी दे. काय 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 नाटकं ही शर्वरी करत असते. ऐश्वर्या, जानकी, अवंतिका तिची ती नाटकं बघत तिथेच थांबलेली असतात की काय चाललंय या शर्वरीचं. मी सिद्ध करून दाखवेन की मी अशी नाहीये, मी चांगली आहे. मी मजबुरीने असं काही केलं, तुला मी सिद्धच करून दाखवते. टाळ्या वाजवत असते, प्लीज 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 करत असते आणि नाटकं करत असते आणि आता हसायला लागलेली असते. इतकी जोरात हसते. कसं वाटलं ग नाटक? कसं वाटलं? छान वाटलं ना? तुला वाटलं असेल मी खरंच घाबरले, बिचारी झाले, गयावया करतीये, पाया पडतीये. छान होतं ना नाटक? आणि तुम्हाला सगळ्यांना हेच अपेक्षित होतं ना की मी असं वागावं, मी असं करावं, हो ना? यासाठीच इथे मला धमकवायला आल्या तुम्ही. मी आता तुमच्या तिघींच्या समोर केलं ना, हे माझ्या आई समोर करू शकते, दादांच्या समोर करू शकते, सगळ्यांच्याच समोर हे नाटक करू शकतं. आणि हे नाटक बघितल्यावर कुणीही पागळणार म्हणजे पागळणारच. अभिनेत्री आहे, कमालीची अभिनेत्री मी. हे नाटक मी करणार. जेव्हा तू मला सगळ्यांच्या समोर सांगणार की शर्वरीने हे सगळं केलंय, मी हेच नाटक सुरू करणार की जेणेकरून समोरच्याला लगेच माझ्यावर विश्वास बसणार. त्यामुळे तू कोणाला काही सांगायला, मला एक्सपोज करायला अजिबात जाऊ नको जानकी. मी कुणाच्याही तावडीत अडकणार नाहीये. कमाल अभिनेत्री मी. तुमच्या तिघींची दृष्ट नको लागायला, मला खरं दृष्ट लागायला नको. या पोकळ धमक्यांना घाबरीन मी असं वाटलं? तिघींनाही सांगते, हिंमत करायची नाही मला घाबरवण्याची. मी तिघींना घाबरत नाही म्हणजे नाही. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? मी हे काही केलेलंच नाहीये तर मी का घाबरू? माझा कशाशी काहीही संबंध नाहीये, कळतंय का? जे इतर कुणाच्या लेखी त्यांच्या मते मी काही केलेलं नाहीच आहे. मी असंच सगळ्यांच्या समोर ड्रामा करणार. प्रत्येकाला असं वाटणार की शर्वरी फार इनोसंट आहे, तिने काहीच केलेलं नाहीये, बिचारी वगैरे वगैरे. मी असं ड्रामा करणारा. त्यामुळे मला अडकवताल हे चुकूनही विचार करू नका. ती निर्लज्ज, थर्ड क्लास असते अगदी. तिला कशाचा काही एक परिणाम होत नाही. एवढं सगळं केलेलं असतं तरी सुद्धा तिच्यावर काडी मात्र परिणाम होत नाही. यांच्यावरच उलटी रुबाब करत असते. होतंय ना बहिणी? त्यामुळे मला धमक्या देऊ नको आणि पोकळ धमक्या तर अजिबात देऊ नको. मी जर केलंय, सपोज मी केलंच आहे असं मानलं, तर पुरावे कुठे आहे? काही पुरावे? दाखव की पुरावा. दाखव पुरावा. नाही तू दाखव ग पुरावा. नाहीये ना पुरावा? नाहीये ना पुरावा? चुकीचं वागताय वंश आणि हे खरंच चुकीचं आहे, फार महागात पडणार आहे. तुझ्याकडे पुरावे नाही या, त्यामुळे शहाणपणा करायचा नाही आणि मला अडकवायला परत यायचं नाही. धमकवायचं तर अजिबात नाही. कळालं? तुम्ही तिघी जणी किती जरी शहाण्या असला, सगळ्यांना पुरून उरेन, कारण मी शर्वरी आहे. कळालं? अशावेळी माझ्याशी बोलायचं तर पुरावे असतील तरच बोलायचा, उगाच मला टाइमपास करायला यायचं नाही. चला निघा. अजूनही तुम्हाला सांगतेय, वेळ गेलेली नाहीये, तुम्ही वेळेतच सुधारा, नाही तर फार वाईट अवस्था होईल तुमची. आणखीन एक संधी देते मी. चल तू कोण संधी बिंदी देणारी मला? आणि मला त्या संधी बिंदीची गरज नाहीये. चल, नको शहाणपणा करू. आणि संधी देणारी तू कोण लागून गेलीस ग? तिघींना पण सांगून ठेवते, मला धमक्या द्यायच्या नाही. मी कोणत्या धमकीला भीक घालत नसते, कळलं?
की निडर झालेली असते ही, तिघींना सुद्धा घाबरत नाही, जेलमध्ये जायला घाबरत नाही. कुणाला तरी आपण मारण्याचा प्रयत्न केला तिला काहीही वाटत नसतं, ती फार कॉन्फिडेंटली बोलत असते, मी कुणाला घाबरत नसते, त्यामुळे इथून लगेच निघायचा, कल्टी मारायची, कल्टी निघायचा, आता लगेच निघायचं इथून. आता शर्वरी खूप बोललेली असते आणि या तिघींचाही अपमान केलेला असतो. जानकी परत बोलायला जाते, वंश. ऐश्वर्या म्हणते, झालं झालं का, चल आता लगेच निघायचं इथून, हिच्या थोबाडा पुढे थांबायचं नाही, लगेच निघायचं. तिघी जणी आता बाहेर निघून आलेली असतात. शर्वरी म्हणते, आता मी त्यांच्यावर आवाज चढवून ड्रामा करून तर त्यांना कसं तरी पळवलंय इथून, मी घाबरले नाही हे दाखवलंय. पण ही जानकी काय गप्प बसणार नाही आणि या तिघी जणी म्हटल्यावर ह्या काय गप्प बसणार नाही. जास्त वेळ यांना थांबवणं अवघड आहे, त्यामुळे मलाच काहीतरी करायला लागणार आणि यांची तोंड आहे ना बंद करायला लागणार. बाहेर आल्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते, जानकी अगं ती शर्वरी किती चीप लेवलला जाऊन वागतीये, ती काय काय वागतीये, ती काय काय बोलतीये, तू का गप्प बसतीये, का तिला प्रोटेक्ट करते, मला तेच कळालेलं नाहीये. तिला तू का थांबवण्याचा प्रयत्न करतीये ना, मला ते कळतच नाहीये तुझं नेमके काय चाललंय. त्यामुळे जानकी जे काय असेल ना ते सांगून टाक आणि शर्वरीला एक्सपोज कर. आता लगेच अवंतिका म्हणते, बरोबर आहे, त्या अजिबात घाबरत नाहीये, जरा सुद्धा भीती नाहीये, वरून आपल्याला त्या धमकी देताय, काय काय वागताय, कसं बोलताय, काय त्यांचं ते वागणं बोललंय शर्वरी वंशचं, आणि वहिनी तुम्ही त्यांना का संधी देताय, का प्रोटेक्ट करताय, खरंच मला कळालेलं नाहीये. जानकीला आता ऐश्वर्या सुद्धा बोलत असते आणि शर्वरी सुद्धा बोलत असते. शर्वरीवरून अवंतिका सुद्धा बोलत असते की तुम्ही शर्वरीला का पाठीमागं ठेवताय, का तिला लपवताय, तुम्ही सगळ्यांच्या समोर आणा की हिनेच मला मारण्याचा प्रयत्न केला आणि पैसे सुद्धा हिनेच चोरले. सगळ्यांच्या समोर शर्वरीला दाखवा की ही चोर आहे आणि हिनेच मला मारण्याचा प्रयत्न केलाय. एकदा शर्वरी काय आहे हे सगळ्यांना कळालं ना की शर्वरीला सुद्धा तिची लायकी कळेल आणि ती आपल्यासमोर जी चिप लेवलला जाऊन वागत होती ना, जरा काहीतरी तिच्यामध्ये फरक पडेल. आता या दोघेही जानकीला खूप खूप समजावत असतात की एकदा तिची अक्कल जागेवर आणायची असेल तर तिने काय केलंय हे सगळ्यांना सांगायलाच लागणार. त्यामुळे वहिनी तुम्ही गप्प बसू नका, बोला, काहीतरी बोला, प्लीज वहिनी बोला. का तुम्ही म्हणताय ते कळतंय मला, पण वहिनी मग कळतंय तर मग का काही ऍक्शन घेत नाही आहात. हे बघ, शर्वरी वंश सध्या इतक्या निडर झाल्या, कशाची भीती, कशाचं डर, सोयर सुद्धा काहीही राहिलेलं नाहीये. आपण जे काय वागतोय ना, काहीही त्यांच्यावर परिणाम झालेला नाहीये. त्यांच्यावर स्वार्थीपणाची इतकी जबरदस्त पट्टी ना डोळ्याला की त्यांना भावना, नातं काहीही दिसत नाहीये. जानकी म्हणते, मलाही कळतंय हिचं काहीतरी केलं पाहिजे, पण ती घाबरण्याच्या, भीती दाखवण्याच्या पलीकडे गेलीये. जानकीला सुधारायचं नाहीये, किती जरी सांगितलं ना अवंतिका, जानकी काही सुधारणार नाहीये. ती तिला पाठीशी घालणार म्हणजे घालणार. त्यामुळे अवंतिका आपण हिला समजावून सांगण्यात काही पॉइंटच नाहीये. तिला काय करायचंय करू दे की. ऐश्वर्या आता चिडलेली असते जानकीवर. जानकी म्हणते, खरंच तुम्हाला आता राग येत असेल माझा, पण आपली आजूबाजूची माणसं, आपली रक्ताची माणसं असं जेव्हा वागतात तेव्हा खूप खूप वाईट वाटतं. या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो ग. आपलेच माणसांनी आपल्या पाठीत खंजीर खोपसला, ही कल्पना सहन होत नसते. खरं सांगते मी, फार फार वाईट अवस्था आहे ही, आणि हे मला सहन होत नाही. आणि मी सगळं कळत असून सुद्धा शर्वरीचे नाव घेऊ शकत नाहीये सगळ्यांच्या. अवंतिका, ऐश्वर्या, जानकी तिघीजणी आता बाहेर गेलेले असतात. जरा रिलॅक्स होईल, नका टेन्शन घेऊ म्हणून बाहेर घेऊन गेलेली असते अवंतिका. तिघीही आता बाहेर जातात. आता गप्पा मारत बसलेले असतात. हिला धडा हा शिकवलाच पाहिजे, त्याशिवाय त्या शर्वरीचा माज उतरणार नाही असं ऐश्वर्या म्हणत असते. सारंग आता यांना बघायला आलेलो असतो. ऐश्वर्या दिसत नाही म्हणून सारंग बाहेर येतो शोध शोध. गायब होता तर हातालाच लागत नाही. ऐश्वर्या एकटीच असते आणि एकटीच बडबडत असते. अहो ऐश्वर्या काय करता इथे, ती म्हणते इथे कसलं तरी. ऐश्वर्या म्हणते, अहो सारंग इथे तर घाण वास येतोय कसला. गुलाबरावला सांगतो सकाळी सगळं स्वच्छ करायला, टेन्शन घेऊ नका ऐश्वर्या. खरं तर तुमच्याशी थोडं बोलायचं होतं ऐश्वर्या. जानकी दिवाबत्ती करत असते, धूप वगैरे दाखवत असते. तेवढ्यात सारंगला आणि ऐश्वर्याला बघते आणि जानकी आता धूप हातात घेऊन तशीच बाहेर येते. वास येतोय आपण बघूच्या, चल बरं, उद्याची वाट कशाला बघायची, असह्य झालंय त्या वासाने. जानकी, ऐश्वर्या, सारंग तिघेही वास कुठून येतो ते बघण्यासाठी आता मागे चाललेली असतात घराच्या. घाण वास यायला लागतो, जसे जवळ जातात तसा तसा अजून वास यायला लागलेला असतो घाणेरडा. स्वच्छ करायला लागणार, काहीतरी मेलेलंच दिसतंय बाई. सकाळी आपण स्वच्छ करायला लावू, आता झोपायला जाऊ गड्या. तर तिला नमकी काय झालंय, उलट्या येतील असा वास यायला लागलेला असतो जवळ गेल्यावर. जिथे खाली ते उभे असतात तिथे सगळ्या बाजूने मुंग्या झालेल्या असतात. अचानक मुंग्या कशा लागल्या कोरड्या जमिनीला, यांनाही टेन्शन येतं. सगळीकडे मुंग्या लागलेल्या असतात. तिघं सुद्धा बारीक बघतात की इतक्या मुंग्या कुठे चालल्यात आणि कुठून निघतात. तिघेही जरा बघतात, यांना शंका चाललेली असते. म्हणते इथे आतमध्ये चालल्यात खड्ड्यात, काहीतरी गडबड आहे, इथे बघायला लागणार आहे आपल्याला. जास्त घाण वास येतोय, बघायला लागणार आहे. जानकी, असह्य झालंय ग. रुमाल पदर बांधतात आणि लगेच खोदायला सुरुवात करतात. एक्झॅक्टली इथे काय हे बघायला लागणार आहे, कारण रात्रभर आपण सहन नाही करू शकत हा घाणेरडा वास. आता खोदायला सुरुवात केलेली असते. थकल्यावर ऐश्वर्या सुद्धा खोदू लागते त्याला.
जानकी करायला लागते. ऐश्वर्या म्हणते तू जरा थांब, आता मीच बघते. जण मिळून खड्डा खोदत असतात की नेमकी काय इथे आपल्याला कळायलाच पाहिजे. जरा म्हणतो थांबा आता वहिनी मी करतो उरलेलं, चला बरं तुम्ही बाजूला व्हा. मोठा खड्डा खांदलेला असतो या तिघांनी मिळून, कारण वासच तेवढा घाण येत असतो. यांना शंका येते इथे काहीतरी आहे. हे आळीपाळीने खड्डा खोदतात. सारंग फावडं घालतो आणि बघतो तर काय, फावड्याला एक हात लटकून वर येतो. आता मात्र सगळेच घाबरलेले असतात. तर असा धक्का बसतो आणि सारंग खालीच पडतो. हा भाग तर इथेच संपलेला असतो. पुढच्या भागात काय होणार थोडक्यात बघूया. तिथे नेमकी काय आहे, कुणाचा पाय हात आहे हे बघण्यासाठी पूर्णच त्यांनी ते बाहेर काढलेलं असतं. तर ती बॉडी असते विक्रांत भाऊजीची. जानकी इतकी जोरात किंचाळते विक्रांत भाऊजी आणि रडायला लागलेली असते. की म्हणते ऐश्वर्या सारंग तुम्ही इथेच थांबा, मी पोलिसांकडे जाऊन आले, पोलिसांना बोलवतीये. ऐश्वर्या म्हणते हे रिस्की आहे जानकी. ती म्हणते नाही, पोलीस इथे यायलाच हवे. ऐश्वर्याने आणि सारंगने ती बॉडी गाडीमध्ये टाकलेली असते आणि तिथून विल्हेवाट लावायची म्हणून ते घेऊन पळालेले असतात. सारंग म्हणतो ऐश्वर्या समोर बघा, वाट लागली, पोलिसांची गाडी आहे. पण ती सुरू आहे, ती आपल्याला पकडणार म्हणजे पकडणार. की ओपन करा असं म्हणतात. ऐश्वर्या आणि सारंग खूप घाबरलेले असतात की डेड बॉडी असते. सारंग आणि ऐश्वर्या जागेवर पकडले जातात. त्यांनाही ताब्यात घ्या असा आदेश केलेला असतो. सारंग आणि ऐश्वर्या आता पुरते अडकलेले असतात. बघू आता हे कसे आणि काय सुटतात एवढ्या मोठ्या संकटातून. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.